पृष्ठरज्जूचे सुरुवातीचे जे संघ आहेत युरोकॉर्डेटा, सॅफेलोकॉर्डेटा आणि वर्टेब्रेटा, हे 3 मुख्य आहेत. मग परत वर्टेब्रेटाचे 4 आहेत, अशा 6 आहेत. अशा पद्धतीचा त्याचा वर्ग केलेला आहे. एवढं क्लासिफिकेशन पाठ केलो, चॅप्टर क्लिअर झाला तुमचा अशा पद्धतीचा. आता पुढे जे आहे परत सांगितलं की पंचसृष्टीची पद्धती कोण आणली, हा प्रश्न आलेला आहे एका वेळेस. ही जी प्राण्यांच्या वर्गीकरणाची 5 किंगडम सिस्टीम कोण दिली, कोण इन्व्हेन्शन केलं, त्याचं काढलं. नंतर ही जी आहे वर्गीकरणाची पद्धत पंचसृष्टीची कोण आणलेली आहे, आपले रॉबर्ट हार्डिंग विटॅकर. रॉबर्ट विटॅकर जरी म्हणलं तरी चालतंय, हा MCQ साठी महत्वाचा प्रश्न आहे. मग त्यांनी काय केलंय, जे कोणी बहुपेशी आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, त्या सगळ्यांना एका गटामध्ये मोडलं. कशामध्ये, प्राणी सृष्टीमध्ये, किंगडम ॲनिमेलिया. आणि बाकीचे जे आहेत 4 मध्ये काय, प्रोटिस्टा आहे, प्रोटोझोआ आहे, परत एकाचा फंगाय केला, ग्रुपच केला. आणि अजून जो होता, जे कोणी काय करायला लागल्यात, ज्यांच्यामध्ये ग्रीन कलरचा क्लोरोप्लास्ट आहे, हरित वर्ग त्याचा केला प्लांटी, वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टी, कवक, असे वर्ग केले तिने. आणि ही 5 सृष्टी दिली. त्याच्यानुसारच परत आणि हे वर्गीकरण करताना त्यांनी कोणते क्रायटेरिया वापरले. पारंपरिक पद्धतीमध्ये काय होतं, क्रायटेरिया काय होता, फक्त पाठीचा कणा हाच मेन पार्ट. त्याच्यामध्ये एम्ब्रियो कसा आहे, पाठीचा कणा कसा आहे का नाही, डिपेंडिंग अपॉन देअर नोटोकॉर्ड कन्सिडर केलेलं होतं, ते पकडलेलं होतं एक घटक. त्याच्याहून मग त्याची एवढी सृष्टीचं वर्गीकरण झालेलं आहे. आता पुढे जे आपण आता हे प्रचलित पद्धत झाली. आता नवीन जी पद्धत आहे वर्गीकरणाची, प्राणी वर्गीकरणाची मॉडर्न मेथड जी आहे, त्याच्यामध्ये काही आधारभूत मुद्दे आहेत. कोणत्या बेसिसवर केलं, तर पहिला जो बेस आहे आता ते संपलं. आता काय चालू आहे आपलं, हे जे सगळं 5 किंगडम मेथड जी आहे पंचसृष्टी, त्याचं जे वर्गीकरण आपण वापरतोय आज, विटॅकर यांनी दिलेलं. मग त्यांनी कोणता आधार घेतला, तर त्यांनी सुद्धा 5-6 मुद्दे घेतले आहेत. पहिला जो मुद्दा आहे रचनात्मक संघटन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, शरीराची रचना कशी आहे तो ग्रेड पकडला त्यांनी, तो आधार मानलेला आहे. म्हणजे ते सांगितलंय प्राण्याचे शरीर पेशीपासून तयार झालेले आहे. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात. आता याच्यामध्ये एक मुद्दा आहे की एक पेशी जे सजीव होते, काल सांगितले आपण, एकाच पेशी वाटे सगळं चालत येतं. छदमपाद प्रक्रिया, अन्न तेज श्वसन तिथूनच, वाढ तिथूनच, प्रजनन सुद्धा तीच पेशी करायला लागलेली आहे का नाही. हे कशामध्ये, आपल्या एक पेशीमध्ये होते. आणि त्याला जे आहे सायटोप्लाझम जे होतं, पेशीद्रव्य तोच जीवद्रव्य जे होतं तोच स्तर निवडलेला त्याच्यामध्ये. आणि इकडे जे आहे, जे कोणी मल्टीसेल्युलर बहुपेशीय प्राणी आहेत, त्याच्यामध्ये पेशी स्तर मग सांगितलंय, बहुपेशीय प्राण्यांच्या मध्ये जर अनेक पेशी असूनही उत्तीर तयार झालेले नसतील, नुसतं पेशीच आहेत. उत्ती आता का सांगतो आपण, ज्यावेळेला आपलं जे ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर आहे, प्राणी कसं तयार झाले, तर अगोदर काय पेशी येतात. पेशी हा काय मेन घटक आहे, स्ट्रक्चरल, फंक्शनल, रचनात्मक व कार्यात्मक विभाग कोणत्या आपल्या शरीराचा, पेशी हाच आहे की मेन. सेल म्हणजे आहे का नाही, सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी, आपल्या शरीराचा कार्यात्मक आणि अजून कोणता म्हणलाय, रचनात्मक घटक. रचना शरीराची त्याच्यातून, कार्य सुद्धा पेशीमधून चालत असतं. मग ज्यांना पेशी सोडून टिश्यू सुद्धा असतात परत त्यांच्यामध्ये, मग काय केलं, एक क्रायटेरिया मांडला की ज्यांच्यामध्ये नुसतं पेशी येतात, सेल्युलर स्ट्रक्चर आहे, तो एक गट मांडलेला आहे. हा एक क्रायटेरिया वापरला, ज्यांच्यामध्ये नुसतं काय पेशी स्तरावर, तिथं काय सगळं त्यांच्या जीवन प्रक्रिया चालतात, ते संघटन निवडलं. मग ह्याच्यामध्ये जे रंध्रीय संघातील प्राणी पकडले, याच्यामध्ये पेशी उग साधे मग त्याच्यामध्ये जे त्यांचे टिश्यू बनलेले नाहीत, उत्ती नाहीत, नुसते पेशी. मग काय छोटे छोटे कीटक आहेत त्याच्यामध्ये, परत काय आलगी आली त्याच्यामध्ये, बॅक्टेरिया आले, ज्यांच्या शरीरामध्ये नुसतं उग सेल्युलर स्ट्रक्चर आहे, बॉडी डेव्हलप झालेली नाही, ते एक क्रायटेरिया मांडला. मग ह्याच्यामध्ये रंध्रीय संघातील प्राणी म्हणजे कीटक आले. परत पुढे म्हणलंय, काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन उती तयार होतात व त्या उतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारात
पेशी ऊती स्तर संघटन. पुढचं काय केलंय, पहिला स्तर मांडला पेशी स्तर, पुढे आहे ऊतींचा पेशी ऊती स्तर. म्हणजे काय आल्या, सुरुवातीला नुसते सेल असलेले प्राणी ज्यांचं ऊती डेव्हलप झालेली नाहीत, म्हणजे काय टिश्यू नाही त्यांच्यामध्ये, नुसतं पेशी, तेवढेच एक गट मांडला. परत पुढे नेलं, काय केलंय, पेशीपासून काय व्हायला लागल्यात, ऊती बनायला लागल्यात ते प्राणी आता, ज्यांच्यामध्ये पेशी डेव्हलप होऊन पुढे त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, टिश्यू मध्ये झालंय, ऊतीमध्ये झालंय. तो एक पेशी ऊती स्तर म्हणून एक वेगळा स्तर मांडला आणि त्याच्यानुसार पुन्हा काय केलंय, वर्गीकरण केलंय. हे क्रायटेरिया चालत आपले आधार. पुढे जे आहे चपट्या क्रमीमध्ये ऊती अवयव स्तर संघटन. चपट्या क्रमी, एका बाजूने चपट्या, आता फ्लॅट, आता प्लॅनेरिया सारखे, प्लॅरेनिया पाली सारखे, मग एक पाठीमागल्या बाजूला पुढची जी बाजू आहे खाल्ली बाजू फ्लॅट आहे का नाही, अशी चपटी आहे, ते चपट्या क्रमी, चपटे कीटक, झुरळ वगैरे चपटेच असते की त्याचं स्ट्रक्चर. मग तो जो गट मांडलेला आहे हे आपला निडारी या संघातील प्राणी चपट्या क्रमीमध्ये येतात म्हणून सांगितलेला आहे. परत पुढचा जो क्रायटेरिया यांनी मांडलेला, हे बघा इथं दिलेला आहे, पेशी स्तरावर काय एकच पेशी असणार, सायकॉन अमिबा सारखं. मग ते काय करणार आहे, या पेशीद्वारेच पाणी बाहेर जाण्याचा मार्ग जो आहे हा ऑस्क्युला म्हणतो आपण, आणि पाणी शोषून घेण्याचा एक मार्ग आहे त्याच्यामध्ये असणार आहे, काय म्हणतो आपण त्याला, एक कॉलर पेशी जे असतात ते पाणी शोषून घेतात. हे बघा इथं दिसायला पाणी काय शोषून घेतलेलं आहे, त्याला ऑस्टियम म्हणतो आपण. पाणी शोषून घेण्याची जी पेशी आहे त्याला ऑस्टियम, आणि पाणी बाहेर निघून जाण्याचा मार्ग त्याला काय म्हणतो, ऑस्क्युला म्हणतो. परीक्षेत आल्यावर का एका वेळेला. आणि हे जे सगळं सेल आहेत, टिश्यू नाही तिथं, सगळे पेशी स्तरावरच कामकाज चालू आहे त्या प्राण्यांचं शरीरातलं, त्याला काय म्हणतो आपण पेशी स्तर. मग सायकॉन त्याचं एक्झाम्पल आहे, रंध्रीय गटामध्ये ते मोडतं. परत पुढे जे सांगितलेलं आहे, पुढे आता पेशी ऊती, आता काय झालं, पेशीपासून ऊती बनायला लागल्यात आणि ते जे कामकाज आता ऊती दिसायला लागल्यात बघा. मग त्याच्यामध्ये घंटा, नलिका, स्नायूचे कडे, शुंडक, मुखबाहू, जनन ग्रंथी, आतडे, मुख, हे सगळं हे उदाहरण जे आहे जेलीफिशचं उदाहरण आहे. आलं वाटतं. आता पेशी ऊती संघटनातील जर उदाहरण लिहा म्हणलं किंवा एक्झाम्पल सांगा म्हणलं तर जेलीफिश आहे. जेलीफिश का दाखवतोय, करावंच लागणार ते. ढिल्ल झालंय ते लय. अरे लयच कॉम्प्लिकेटेड आहे, कोणतं तर निघायचं. कोणी कोण फुटले रे पिन, हे पिन बदलावं लागत. जाऊ द्या, काय तर होऊन बिघडून बसेल अजून. आता दिसतंय का सगळ्यांना, दिसत असेल बघा. तर ज्याचे त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे की जेलीफिश जो आहे आपला पेशी ऊती संघटनातील, आणि नुसता पेशी स्तरावरलं जर म्हणलं तर आपला अगोदरचा झालेला आहे हा, तो पेशी स्तरावर होता. आता पुढे ऊती आणि अवयव स्तर संघटन आहे. आता काय झालंय, ऊती काय झाले आहेत आता, बनलेले आहेत आतमध्ये. ऊती आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये. मग त्या ऊती जे आहेत त्याच्या ऊतीच्या स्तरावरून मग कार्य चालू होते. मग ते जे आहे हा ऊती संघटना प्लॅनेरिया सारखे काय करायला लागल्यात, सगळं आतमध्ये स्ट्रक्चर कसं आहे ऊतीचा आहे, ऊती आणि अवयव डेव्हलप झाले आहेत त्याचे, आणि ते आपण प्लॅनेरियाचं उदाहरण सांगू शकतो. हे बघा दिसायला लागला प्लॅनेरिया. गुच्छिका आहेत, मुख आहे, नेत्रबिंदू आहे, जठरवाहिनी आहे, अन्ननलिका आहे, अधर तंत्रिका आहेत, रज्जू आहेत, म्हणजे आता न्यूरॉन वगैरे बनायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये. काय आता अवयवाकडे प्रवास चालू झालेला आहे, तो एक गट मांडलेला, तो एक आधार घेतला ह्या गटासाठी. आता पुढे जाऊया आपण, खालील मानवी आता ऑर्गन कडे आला. आता सुरुवातीला पेशी, पेशीपासून ऊती बनल्या, ऊतीपासून अवयव बनले, अवयव पासून अवयवाच्या संस्था चालू झाली. आता आता दिसायला लागल्यात अवयव संस्था स्तर. ह्याच्यामध्ये जे हे काय असणार आहे, डोकं आहे, तोंड आहे, आपलं मुख आहे, हृदय आहे,
फुफ्फुस आहेत, स्टमक आहे, पोट आहे आपलं, सेल आहेत वेगवेगळ्या, किडनी आहे. अशा पद्धतीच्या एका प्राण्यांच्या शरीरामध्ये काय हे जे आतमध्ये सगळी अवयवाची संस्था सगळं कामकाज करायला लागल्यात. आता डेव्हलप झालो आपण. त्याचं उदाहरण मग मानवाचा अवयव संस्था. मानव आहे, माकड आहे, वेगवेगळे विविध प्राणी येतात आता त्याच्यामध्ये अवयव डेव्हलप झालेले. हे काय क्रायटेरिया कशा पर्यंत आला होता आपला, हे स्तर पकडलेले, पेशी स्तर, उती स्तर, उती अवयव स्तर, आता अवयव आणि शरीर अवयव संस्थाचा स्तर इथं संपला. आता पुढचा एक बेस आहे शारीरिक सममिती, बॉडी सिमेट्री. आता शरीराचा जर आपण दोन समान भाग एखादी काय केलं आपण, एखादी हा एक प्राणी कीटक आहे किंवा काहीतरी असेल कोणता तरी प्राणी, सपोज XYZ, ज्या प्राण्यांचं आपण एक छेद घेतला, हा प्राणी तर काय व्हायला लागलं, एका छेदातून समान दोन भाग इकडेही तेवढाच आणि इकडेही तेवढाच व्हायला लागलेला आहे. त्याला काय म्हणतो आपण, त्याची सममिती येते का लक्षात. त्याची जे बॉडी कशी आहे, सिमेट्री आहे. त्याचा एक काय सांगतोय आपण, मानवी शरीराची आणि स्पॉन्जिलाची चित्र घ्या. स्पॉन्जिला म्हणजे काय, स्पंज आहे ते. स्पंज म्हणजे आपण डस्टर वगैरे वापरत होते बघा पूर्वी, स्पंज तो एक प्राण्यापासूनच मिळालेला आहे स्पंज. मग त्या स्पंज जे आहे ते कसला इरेग्युलर शेप आहे, त्याला कुठूनही कापलं असं स्पॉन्जिला असतोय बघा, असं इरेग्युलर शेप. त्याला जर आपण एक अक्षामधून कापलं, एक ठराविक अक्षामधून, तर काय होणार आहे, त्याचं समान भाग होणार आहेत का, इकडे मोठा इकडे छोटा व्हायला लागला. पण मानवाला घ्या, त्याची बॉडी सिमेट्री भरमधातून जर कापलं दोन समान भाग होते. कीटक घ्या कोणता, झुरळ वगैरे, भरमधातून बॉडीला कापलं समान भाग व्हायला लागले आहेत. असे जे प्राणी आहेत तो एक क्रायटेरिया निवडला, तो एक वर्गीकरणासाठी तो मुद्दा घेतलेला. परत पुढे असममित शरीर. असममित म्हणजे काय, ज्या प्राण्यांचे दोन विभागामध्ये विभागले जाऊ शकत नाही सांगितले, अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्याच्यातून छेद होऊ शकत नाही. एका छेदातून जर कापलं तर काय होणार आहे, समान दोन भाग होत नाहीत. वेगवेगळी आकृती, इंडेफिनाइट शेप त्याचा, विशिष्ट नाही, वेगवेगळं. मग स्पॉन्जिला कापलं तर इकडे इकडे जाणार, आणि मानव असेल, माकड असेल, कीटक असतील, झुरळासारखे वगैरे, त्याला बॉडी मधून कापलं तर समान दोन भागामध्ये विभागणी होते त्यांची. असा तो क्रायटेरिया मांडला. परत त्याच्यामध्ये जे सममितीमध्ये पुढे अजून गेलो की अरीय सममिती. अरीय म्हणजे काय सांगितलेलं आहे, या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून, आता बाकीचे जे होतं कुठूनही कापलं तर दोन व्हायला भाग चालले होते, पण आता समान दोन भाग मध्य अक्षातूनच कापावं लागतो त्याला. कोणत्याही प्रतलातून प्लेन छेद घेतल्यास दोन समान भाग होतात. त्याचं उदाहरण स्टारफिश, तारा मासा. आता बघा कुठूनही कापा त्याचे दोनच भाग. आता हा तारा मासा आहे, स्टार असते बघा, त्याला 5 असते वाटतं त्याला. किती झाली, 1 2 3 4 आणि इथे 5 करूया. आता ह्या ज्या तारा मास्याला काय केलंय, हा मुख्य अक्ष आहे, त्याला इथून कापलं तरी काय होणार, त्याचे दोन समान भाग होणार. किंवा आडवं जरी कापलो समान दोन भाग होणार. एका मुख्य अक्षातून जर कापलं ज्याचे दोन समान भाग होत आहेत त्याला काय म्हणतोय आपण, अरीय सममिती. ह्याच्या अगोदरचं काय होतं, माणूस वगैरे सममिती होतं. कसं आहे, समान दोन भागामध्ये, पण काय एका मुख्य अक्षातूनच कापावं लागत होतं. आणि माणसाला जर आहे, या माणसाला इकडून कापला समान दोन भाग होणार का, इथून कापला समान दोन भाग होत नाहीत, एका अक्षातूनच कापावं लागतंय. पण हे स्टार फिश आहे, कुठूनही कापा त्याला, असा जर छेद घेतला तरी दोन समान भाग होले त्याची, इकडे इकडे त्या अक्षातून जाऊ द्यायची ही लाईन, अशी समान दोन भाग होते. त्याला काय म्हणतो आपण, अरीय सममिती. याला रेडियल सिमेट्री असं म्हणतो. त्याचं उदाहरण आहे तारा मासा. या प्राण्यांच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळी प्रतल होणार आहेत त्याचे तयार. त्यामुळे 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास दोन समान भाग मिळू. 5 भागातून जरी घेतलं तरी 5 समानच मिळणार आहेत. त्याला काय म्हणतो, अरीय सममिती. हा एक प्रकार घेतलेला आहे. परत पुढे द्विपार्श्व सममिती. या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास दोन समान भाग होतात. उदाहरणार्थ कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानव. आताच सांगितलं आपण, मानवाचं जे आहे समान एकाच पॉइंट मधून घेतलं तरच समान दोन भाग होतात. परत पक्षाचं सुद्धा समान दोन भाग करायचे आहेत, बरोबर तोंड वगैरे घेतलं पाहिजे, नाहीतर पुण्या तर कोपऱ्यातून घेतलं समान भाग येत नाहीत. परत कीटकांचं सुद्धा, माशाचं सुद्धा, हा मासा आहे आपला,
अशा पद्धतीचा मासा असणार. त्यामुळे त्याला भरमधातून घेतलं तर दोन समान भाग होणार आहेत. इथून वरून घेतला वेगळेच भाग होणार, इथून घेतला त्याचा काटछेद होणार नाहीत समान भाग. ह्याला जे आपण काय म्हणतोय द्विपार्श्व सममिती. बघा सममिती, शारीरिक सममितीचे सुद्धा काय सुरुवातीचा प्रकार आहे सममिती आणि असममित शरीर. सममित म्हणजे काय दोन समान भाग होत आहेत, दोन समान भाग होत नाहीत. परत त्याच्यामध्ये आर्य सममिती आणि द्विपार्श्व सममिती. समान भाग होत आहेत पण एका छेदामधूनच होत आहेत, बाकीच्या ठिकाणी जर घेतलं तर होत नाहीत. आणि स्टार फिशला कुठूनही घ्या एका त्याच्या अक्षामधून समान भाग होतात 5 प्रतलांमध्ये. अशा पद्धतीचं वेगवेगळं वर्गीकरणाच्या काय घेतलेल्या त्यांनी ते क्रायटेरिया निवडलेला आहे. हे बघा आर्य सममिती हा जो लंगफिश आहे याला कुठूनही करा सममितीचे प्रकार आर्य. आपला द्विपार्श्व याला जे एका अँगल मधून घेतलं तरच दोन भाग होतात, तसा इथून घेतला खालून कुठून तरी वेगळे वेगळे भाग होतात. परत असममित शरीर असममित आहे, त्याचे दोन भाग होतच नाही. स्पॉन्जीला स्पंज सारखे आपण स्पॉन्जिलाचा उपयोग काय करतोय डस्टर वगैरे बनवत होते बघा पूर्वी, पुन्हा घराला हे करण्यासाठी स्पॉन्जिलाच प्रकार आहे ते. परत उषा करण्यासाठी ते स्पॉन्जिलाच आहे. मग ह्याचे जे आहे कसं आहे इरेग्युलर शेप आहे, त्याला काय सममित शरीर आहे का नाही, ते असममित शरीरामध्ये. आर्य सममित हा लंगफिश आहे आणि द्विपार्श्व सममित म्हणजे एकाच अक्षामधून घेतलं तर आणि तरच काय होतात दोन भाग समान होतात, अन्यथा होणार नाहीत. अशा पद्धतीचा तो क्रायटेरिया त्या वर्गीकरणासाठी निवडलेला आहे. स्पॉन्जिला ते मृत झालं त्याच्या शरीरापासून, ते एक हेच आहे प्राणीच आहे स्पॉन्जिला. म्हणजे बरेचसे असे आहेत की ते आपण यूज करतो पुन्हा नंतर. स्पॉन्जिला म्हणजे स्पंज टाईप आहे, डस्टर बनवतो त्याचे. परत बऱ्याचशा ठिकाणी जे आहेत ते आता स्पंजचा जो उपयोग आहे दुखापत झाली तर आतमध्ये ते शेकण्यासाठी सुद्धा करतात बघा. ते कातडी पिशवी आणि चामडी त्याच्यामध्ये स्पंज ठेवतात, मग ते चालू करतात त्याला. अशा पद्धतीचे उपयोग आहेत स्पॉन्जिलाचे, म्हणजे स्पंजच आहेत. पुढे जे आद्य स्तर, जनन स्तर, द्विस्तरीय व त्रिस्तरीय म्हणजे काय म्हणलं जर्मिनियल लेयर्स. आता ज्या वेळेला कुठे आता भ्रूणामध्ये चाललोय आपण, ज्या वेळेला हे सेल डिव्हिजन वगैरे होतं आतमध्ये कुठं भ्रूणाचं एम्ब्रियोलॉजिकल कंडिशन भ्रूणावस्थेमध्ये असतात का प्राण्यांचे, जे काही भ्रूणावस्था सुरुवातीची आहे त्याच्यामध्ये बहुपेशीय प्राण्याबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशीचे आद्य स्तर तयार होतात, जे लेअर बनतात पडदे वगैरे. आपण पाहिले सेल डिव्हिजन होत असताना त्या अवस्थामध्ये पश्चावस्था, टिलोफेज ते आहेत का नाही, त्याच्यामध्ये जे आहेत एक लेअर बनतात. पहिला थर, पुन्हा काही वाढत होते एम्ब्रियो, सगळ्या प्राण्याची एम्ब्रियो सारखेच दिसत होते बघा. मग तो एक क्रायटेरिया निवडलेला आहे. मग काही प्राण्यामध्ये फक्त 2 स्तर आहेत, एक पहिला थर आणि दुसरा. आणि काही प्राण्यामध्ये काय 2 पेक्षा जास्त स्तर आहेत, ते लेअर आहेत वरच्या एम्ब्रियोला. मग ते क्रायटेरिया निवडला कशासाठी, त्याच्या वर्गीकरणासाठी. याच्याहून काही गट पाडलेले आहेत, त्याच्यामध्ये काही वर्ग पाडलेले आहेत. मग त्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. फक्त 2च आद्य स्तर बहिर्जन स्तर इकोडर्माटा आणि आंतरजन स्तर इंडोडर्माटा तयार होतात. उदाहरणार्थ सर्व निडारिया सिलेंट्राटा गटातील हे तर बहुतांश सर्व प्राण्यामध्ये 3 आद्य स्तर म्हणजे वरील दोन्ही सोबत मध्यस्तर तयार होतात, म्हणजे वरले 2 आणि मध्यस्तर. ज्यावेळेला द्विस्तर म्हणलं तर पहिला जो आहे आपला आंतरजन स्तर आणि बहिर्जन स्तर असे 2 असतात. आणि ज्यावेळेला त्रिजन स्तर म्हणलं आपण 3 स्तर म्हणलं की एक मध्यस्तर असतो. अशा पद्धतीची लेअर आहेत, एक पडदेत त्यांना. तो एक क्रायटेरिया कोणत्या प्राण्यामध्ये 2 आहेत आणि कोणत्यामध्ये 3 आहेत, त्याच्यावरनं काय केलंय त्याचा गट वेगळा मांडलेला आहे. म्हणजे ते निवडण्यासाठी एक क्रायटेरिया निवडला, एक काय म्हणतो मुद्दा केला तयार. अशा पद्धतीचे हे कशावरून, त्याच्या जनन स्तरावरून. सुरुवातीला काय आहे त्याच्या शरीराच्या संमित आहे का बॉडी, पुन्हा द्विपार्श्व संमित आहे का असंमित आहे, तो एक क्रायटेरिया. आणि सुरुवातीला जे शरीराचं कसं पेशी उती अवयव यांचे कार्य कशापासून चाललेलं आहे, काय मग नुसतं पेशीपासून कार्य चालते आमिबा सारखं छोटे छोटे. परत त्याच्या पुढे गेले उतीपासून कार्य चालणारे, परत उती झालं अवयव संस्था आल्या त्याच्यापासून कसं कार्य चालतं, ते वेगवेगळे गट मांडलेले आहेत. अशा पद्धतीचं हे क्रायटेरिया मांडल्या 3 गटामध्ये ह्याचं मांडलेलं आहे. हे परीक्षेत पडलेलं बघा काय कळला, त्याचे उदाहरण लिहावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं उदाहरणासहित. आता पुढे जे आहे लास्ट देह गुहा, बॉडी कॅव्हिटी सेलम. आता काही जे कीटक वगैरे आहेत
आता ह्याच्यामध्ये सुद्धा 3 स्तर केले आहेत. आता याच्यामध्ये देहगुहा असणारे प्राणी, त्या प्राण्याला जर छेद घेतला आपण तिरपा, तर आतमध्ये काय बॉडी कॅव्हिटी आहे, मोठं काय असतं त्याच्यामध्ये, एक खोलगट भाग आहे आतमध्ये. काही प्राणी फ्लॅट आहेत, चपटे आहेत, आणि काही मध्ये काय गुहा असल्यासारखा भास होतोय, खोट फसव, त्याला म्हणतात की फसवी गुहा असणारे देह. बॉडी कॅव्हिटी कशी आहे त्याची, रिअल नाही, रिल आहे, खोटी आहे. मग ते एक गट मांडलेला. आता पुढे आहे तुम्हाला काय म्हणताय, शरीर भित्तिका आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळी कॅव्हिटी म्हणजे त्यांचं शरीर कसा पोकळ आतमधून हॅलो आहे, ती पोकळी असणारा एक गट. परत पुढे काय केलेलं आहे, वाढीच्या काळात मध्यस्तरापासून मेसोडर्म किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते. अशा प्रकारची देहगुहा वलीय प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा, सत्य म्हणजे खरी देहगुहा असणारे प्राणी, बॉडी कॅव्हिटी आतमध्ये कापलं तर काय आतमध्ये बॉडी कॅव्हिटी आहे. परत पुढे ह्याचे जे सत्य देहगुहा असणारे प्राण्याची उदाहरणं, रंध्रीय प्राणी, सिलेंट्राटा गटामधले चपट्या क्रमीचा संघ हे त्याच्यामध्ये मोडतात. परत अशा प्राण्यांना देहगुहाहीन, काही प्राणी काय त्यांना देहगुहाच नाही, डायरेक्ट काय उग काय म्हणतो आपण त्याला, सरपटणारे प्राणी, बॉडी कशी आहे त्यांची सैल आहे, उग ना देहगुहा नाही त्यांना, बॉडी कॅव्हिटीच नाही आतमध्ये. कापलं तर काय एकच उग लांब सडक पेशी आहे, त्याच्यामध्ये काय हे गांडूळ वगैरे देहगुहा का आतमध्ये नाही, असं गोल गोल भाग आहे का आतमध्ये, मोठा नाही, एक सरळ भाग आहे, त्याला काय म्हणतो आपण देहगुहा नसणारे. आणि काही जे आहेत देहगुहा असल्यासारखा भास होतोय, फसवी देहगुहा असणारे, असं 3 वर्गीकरण केलंय. एक आहे देहगुहा असणारे, पुढचा गट काय मांडलेला आहे देहगुहा नसणारे, आणि तिसरा जो गट आहे देहगुहा सारखा भास होतोय पण देहगुहा नाही त्यांच्यामध्ये, फसवी देहगुहा, खोटी देहगुहा, बॉडी क्वालिटी आहे असा भास होणार आहे. असं 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता पुढे अजून एक प्रकार आहे खंडी भवन. पाहिले आपण खंडी भवन, ते हे माहित आहे का तुम्हाला, गोल गोल करून बसते बघा ते पैसा, पैशाच्या शरीरावरती असं काय असतंय, सेगमेंट असते बघा, या पद्धतीचं एक एक तुकडा तुकडा खंडी भवन. मग जे प्राणी ज्यांची बॉडी सेगमेंटेशन स्ट्रक्चर दाखवते त्यांचा एक गट केला, सेगमेंटेशनचा एक विभाग मांडलेला. सेगमेंट म्हणजे काय, एक खंड, त्याला एक सेगमेंट, असे एक खंडी भवन. तो एक ज्या प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असते अशा शरीराला खंडीभवित शरीर म्हणतात, आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड असे म्हणतात. ज्यावेळेस आपण कन्सिडर केलं तो पैसा वगैरे, आपण काय लांब असं न हे करता थांबलेला आहे तो पैशाचा, पैशाला काय म्हणतो रे, पैसाच म्हणतात की काही भागामध्ये. क्रमी आहे, कीटक आहे, त्याच्यामध्ये जे शरीर आहे का अशा पद्धतीचं तोंड वगैरे असणार आहे, असे त्याच्या शरीरावरती सेगमेंट आहेत. मग त्याचे काय, हा एक सेगमेंट आहे इथून इथपर्यंतचा. अशी जे प्राणी आहेत या गटामध्ये मोडलेला आहे खंडी भवन दाखवणारे, खंड पडणारे, अशा पद्धतीचं आपण आतापर्यंत जे सगळं पाहिलंय ते एका फ्लो चार्ट मध्ये इथून परत ही जी सृष्टी आहे सांगितल्या, प्राणी सृष्टी, पेशी भित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी सृष्टीचं वर्गीकरण. परत तो कोणत्या क्रायटेरिया निवडलेला आहे, शरीर संघटन, त्याच्यामध्ये काय आलेलं आहे पेशी स्तर संघटन आणि उत्ती अवयव संस्था. शरीराचं आलं की सम्मिती, बॉडी कशी आहे त्याची, तर असम्मित, आर्य सम्मित आणि द्विपार्श्व सम्मित. परत देहगुहा असणारे, देहगुहा नसणारे आणि फसवी देहगुहा. परत प्राणी संघ, त्याचे कोणता संघ आहे ते सांगितले, त्याची उदाहरणं दिली आहे बघा पुढे आपण जे पाहिलं आता प्रत्येकामध्ये. मग जे देहगुहा हीन शरीर असले चपटी असणार आहेत, फसवी देहगुहा गोल कीटक असणार आहेत. परत खरी देहगुहा असलेली शरीर वलई, संधिपात, मृदुकाय, कंटक चर्मिणी, अर्ध समपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठ रज्जू, अशा प्रकारचं हे वर्गीकरण आहे. तुम्ही याच्यामध्ये जे आहे आता फक्त शॉर्ट मध्ये लिहून घ्या, बरंच याच्यामध्ये. आता हेडिंग टाका की जे मॉडर्न मेथड होती, काल ह्याचं नाव दिलं होतं का रे, हार्डिंग विटॅकरचं दिलं होतं वाटतं की. आता त्याच्या पुढे लिहा प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत, मॉडर्न मेथड आणि वापरलेले आधारभूत मध्ये.
चला गप्पा मारू नका रे ऑनलाईनची मंडळी.